सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी भटोबासांना आणि नाथोबांना बाहेर का घालवलं। स्वामी म्हणतात तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये येऊ नका, तुम्ही बाहेर व्हा। आणि मग नेमका अपराध काय आहे हा भटोबास नाथोबा समजून घेतात आणि मग शिक्षा भोगण्यासाठी ते तयार होतात। शिक्षा पण अशी भयंकर असते जे आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं, उंच मडावर भटोबास गेलेवर आणि तिथून पाहिलं कान्हर देवाच्या घरी काय गर्दा चालू आहे ते। तर त्या कान्हर नायकाचं घर दिसत होतं उंच मडापासून। ते उंच मड एवढा उंच होता, त्यावर गेल्यानंतर कान्हर नायकाचं घर दिसत होतं। तर अशा त्या उंच मढावरून, जो मढ सर्व मढांपेक्षा उंच आहे, त्या मढावरून देव यांना उड्या मारायला लावतात। आणि मग शेवटी काय होते या चरित्राचा शेवट हे आपण पाहणार आहोत। तर खूपच रोचक असं चरित्र आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ह्यामधून पण आपल्याला नवीन काय काय शिकायला मिळेल, परमेश्वराला काय अभिप्रेत आहे या जीवाकडून हे आपल्याला समजणार आहे। आणि भरपूर काही चरित्र हे ज्ञानाने भरलेलं आहे। आणि आजचा हा व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच, परंतु लगेच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला नेहमीच्या प्रमाणे हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे असे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोजच्या दररोज तुम्हाला मिळत राहतील। तुमच्याकडून एकही व्हिडिओ सुटणार नाही, एकही स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर। नाहीतर तुमच्याकडून चरित्र सुटू शकतात आणि मग तुम्हाला असं वाटेल की मला हे चरित्र मिळालंच नाही, ह्या क्रमांकाचं चरित्र माझ्याकडून सुटून गेलं, असं नको व्हायला। म्हणून चॅनल सबस्क्राईब करणं हे अगत्याचं आहे। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 127। श्राद्ध भोजन अपराधे भटनाथोबा बाहिरी घालवणे, उडिया घालवणे। भटोबास नाथोबा श्राद्धाच्या घरी जातात, ज्या घरी श्राद्ध होतं त्या घरी जातात आणि भोजन करून येतात। आणि हाच अपराध देव बघतात आणि त्यांना बाहेर घालवतात। उडिया घालवणे, त्यांना शिक्षा देतात, उंच मडावरून उड्या मारायच्या। आपल्या एका दर्शकांनी प्रश्न विचारलेला आहे, त्यांचं नाव आहे योगेशजी गोळे। त्यांचं असं म्हणणं आहे की देव परमेश्वर एवढे आपल्या या जीवाचे मायबाप आहेत आणि परमेश्वर का जीवाला नरक भोगवतात। कारण 2 दिवसापूर्वी मी जे चरित्र टाकलेलं आहे, स्वामींनी महादायसांना नरकाविषयी निरूपण केलं, तर त्यांच्या मनामध्ये अशी शंका आली की परमेश्वर कसं काय नरक भोगवतात या जीवाला। तर तुम्हाला सांगू इच्छितो मी, कदाचित तुम्ही ते प्रवचन व्यवस्थित ऐकलं नसेल आणि म्हणून तुम्हाला हा मनात प्रश्न पडलेला आहे। मी त्या चरित्रामध्ये म्हटलेलं आहे, स्वर्ग जे स्थान आहे त्या स्वर्गामध्ये एकंदरीत 22 पुरे आहेत आणि 22वा पुरा जो आहे तो सैंगलोक आहे। त्या सैंगलोकामध्ये यमदूत जे असतात ते या जीवाला नरक भोगवतात, परमेश्वर भोगवत नाहीत। परमेश्वर हे दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत आणि जीवाला ते नरक भोगवतील, जीवाला ते नरकात लोटतील असं कधीही शक्य नाही। आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती कृपया काढून टाका। परमेश्वर कधीही या जीवाला नरक भोगवित नाहीत। ते नरक भोगवण्यासाठी ती देवता बसलेली आहे। या जीवानं जसे कर्म केले त्या अनुसार त्याला दंड देण्याचा अधिकार त्या देवतेकडे आहे आणि ती देवता त्याला दंड देते। आणि जर अशा जीवाला दंड नाही दिला तर जीव कसे सरळ होतील? नाही, तर दंडही आवश्यकच असतो। तरी पण असो, तुम्हाला पुन्हा हा विषय निघणार नाही, तुम्हाला पुन्हा लक्षात राहणार नाही, तर थोडंसं सविस्तर खोलामध्ये जाऊया आपण
ह्याही विषयावर योगेशजींच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक गूढ अर्थ माहिती होणार आहे आज. जसं मी बोललो की परमेश्वर कधीही नरक भोगवित नाहीत. एका जीवाने दुसऱ्या जीवाला मारून टाकलं त्याला जडत्वीचे नरक होतील, ती देवताच भोगवेल. एखाद्या जीवाने एखाद्या कुत्र्याला मारलं त्याचं पाप, एखाद्या जीवाने एखाद्या गाईला मारलं त्याचं पाप ती देवता भोगवत राहते. जसं मी कालच्या सत्रामध्ये पण प्रश्न विचारला, थोडंसं विषयांतर होईल परंतु महत्त्वाचं आहे, तरी कृपया सर्वांनी ध्यान देऊन ऐकावं. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता की या शरभंजनी देवमतीप्रती हिंसापाप निरूपण ह्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते. तर ह्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते तर दूरदृष्टी असावी हे आपल्याला शिकायला मिळते की आपण जे काम करत आहोत ह्या कामामुळे भविष्यामध्ये 4 दिवसांनी 2 दिवसांनी कधी हिंसा तर नाही होणार आणि आपण तर त्याला कारणीभूत ठरणार नाही, ह्याकडे लक्ष असू द्या. म्हणून देवमतीला स्वामींनी ते बाण वापस आणायला लावलेला आहे, कारण भविष्यामध्ये त्या बाणापासून हिंसा होऊ शकते. तो बाण एखाद्या वाघाला मारू शकतो, तो बाण जर एखाद्या माणसाच्या छातीत रुतला तर माणूस मरू शकतो. मग ह्याला प्रत्यक्षरित्या नाही परंतु अप्रत्यक्षरित्या देवमती कारणीभूत ठरल्या असत्या आणि मग त्यांना ते पाप लागलं असतं. आणि परमेश्वराला वाटलं माझ्या भक्ताला कशाला पाप लागू द्यायचं, माझ्या भक्ताला कशाला पापाचा भागीदारी होऊ द्यायचं, आणि म्हणून स्वामींनी त्यांना तो बाण परत आणायला लावला. आताच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर आपल्याला काय सतर्कता बाळगावी लागणार आहे. जे हिंसक लोक आहेत, जे दररोज गायी, बकरं, कोंबडं, शेळी, मेंढरं कापून खातात, जे अविंध लोक आहेत, तुम्हाला समजण्यासाठी स्पष्ट बोलतोय मी. बरेच जण असे बोलतात की स्पष्ट असं एवढं बोलू नये, परंतु काय करणार, काही जणांना समजत नाही, कारण मोघम बोलायला गेलो तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. बरेच ठिकाणी पाहिलेलं आहे मी सांगतो एक आणि आपल्या दर्शकांना काहीतरी वेगळं समजते. कारण होते काय की मध्येच ते काहीतरी दुसरीकडे पाहतात, दुसरीकडे कामानिमित्त जातात किंवा त्यांचं लक्ष जे आहे ते दुसरीकडे जाते आणि तेवढ्यात मी काय बोललो ते निघून जाते आणि मग त्यांना जे समजायचं ते समजत नाही, भलतंच समजून जाते. तर तसं काही होऊ नये म्हणून थोडंसं सखोलात सांगणार आहे आणि स्पष्ट सांगणार आहे मी. काही लोकांना त्रास होईल माझ्या बोलण्यामुळे, परंतु असो, जे काही अर्थवंत लोक आहेत, जे ऐकणार आहेत दररोजची पोथी, त्यांच्यासाठी स्पष्टीकरण करणं अगत्याचं आहे. तर मला काय म्हणायचं आहे नेमकं, तर तुम्ही जर एखाद्या मुसलमानाच्या दुकानावरून सामान घेतलं, किराणा दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल, चपलाचं दुकान असेल, भाजीपाल्याचं दुकान असेल, फळाचं दुकान असेल, जे काही मुस्लिमांचे दुकान असतील, तिथून जर तुम्ही सामान घेतलं तर साहजिकच आहे तुम्ही त्याच्याकडून जर 1000 रुपयाचं सामान घेतलं किंवा 5000चं सामान घेतलं तर त्यामध्ये 5 ते 10% त्याचा मुनाफा असतो. मग तुम्ही सांगा, ते 5 ते 10% जर आपण असं धरलं 5000चं सामान होतं, 10% त्याला मुनाफा झाला तर 500 रुपये उरले. तर साहजिकच आहे तो दररोज नॉनव्हेज खातो, तो जाईल दुकानावर, जिथे गाय कापलेली आहे तिथून काय पाव किलो भरून गाईचं मांस येईल ते घेऊन जाईल घरी आणि खात बसेल. इनडायरेक्टली, अप्रत्यक्षरित्या त्याला कोण कारणीभूत ठरलं, आर्थिक मदत कुणी केली तर तुम्ही, आम्ही मदत केली. तर अशी मदत नको, हा पुढचा विचार आपल्याला करायचा आहे. देवांनी या चरित्रातून हे आपल्याला सांगितलेलं आहे, देवमतीच्या चरित्रातून जे सांगितलं ते हे सांगितलंय, भविष्यातला विचार करून काम करा तुम्ही. भविष्यातही आपला पैसा एखाद्या मुक्या प्राण्याचा बळी घेणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. तर हे लक्षात असू द्या. जरी तुम्हाला काही लोक सांगतात, मीही ऐकलेलं आहे, मीही पाहिलेलं आहे, बरेच आपले साधू संत म्हणतात नवरात्रमध्ये फक्त मुसलमानांच्या दुकानावरून आणता येते सामान. बिलकुल चुकीचं आहे. स्वामींनी घोडाचोडीच्या शिष्याचा सांगात सोडून दिला, त्याने हिंसा केली म्हणून, आणि तुम्ही सांगताय की हिंसक माणसाच्या घरून तुम्ही सामान आणा, हिंसक माणसाच्या दुकानातून सामान आणा, त्याच्या सावलीला उभं राहू नये आपण स्वामींच्या आज्ञेप्रमाणे, तर त्याच्या दुकानातून आणायला कसं चालेल, ते चुकीचं आहे. बरं, आता प्रश्न असा येतो की बरेच जण आता कमेंट करतील खाली कमेंट बॉक्समध्ये की आपले हिंदू पण असतात नॉनव्हेज खाणारे. हिंदू तर असतातच, आपल्या मानव पंथामध्ये पण काही असे आहेत उपदेशी, नावाची जी उपदेशी असतात ते नॉनव्हेज खातात. मग आता काय करायचं, तर त्यासाठी सरळ सरळ उपाय, जे मारवाडी असतात, जे जैन असतात, 100% ते अहिंसावादी असतात, बिलकुल ते हिंसा करत नाही आणि शुद्ध शाकाहारी असतात. तुम्ही तिथे जाऊन जर सामान घेतलं तर गॅरंटी आहे 1ही रुपया तुमचा कोण्या मुक्या प्राण्याचा जीव घेणार नाही. नाहीतर हेच रुपये मुक्या प्राण्याचा जीव घेतील, त्याला कारणीभूत इनडायरेक्टली तुम्ही ठरणार, जशी देवमती ठरणार होती इथे.
तर काय लक्षात आलं आपल्याला यामधून? मला काय म्हणायचं ते लक्षात आलंच असेल. आता पुनरुच्चार मी करणार नाही, कारण आता पुन्हा पुन्हा सांगायला गेलं तर आपला वेळ निघून जाईल. तर असो, दुसरा मुद्दा असा होता की परमेश्वर नरक का भोगवतात, त्याविषयी मी तुम्हाला सांगितलंच आहे की परमेश्वर नरक भोगवत नाहीत, तर यमदूत नरक भोगवतात. बरं, त्याही पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला की देवाचं किती मोठं माऊली पण आहे. देव आपल्या या सकळ जीवांची किती मोठी माय आहे की या जीवाला ते दुःख देत नाही. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो. परमेश्वराने या कर्मभूमीमध्ये अवतार धारण केला मनुष्य रूपाने, तर ते जे शरीर असते मनुष्याचं, जे देह आहे, ते कोण रचते? तर माया रचत असते. म्हणून त्याला मायापूर असं बोलतात. परमेश्वराचं शरीर आपल्या शरीरासारखं नसते, ते मायेनं तयार केलेलं असते. हे आपलं शरीर पंचभौतिक आहे, तसं परमेश्वराचं शरीर पंचभौतिक नसते, तर ते शुद्ध मायेचं असते. तर म्हणून त्याला मायापूर म्हणतात. मग आता एखाद्या व्यक्तीने परमेश्वर अवताराला मारलं, जसा तो भिल्ल होता, भिल्लाने श्रीकृष्ण भगवंतांना बाण मारला, श्रीकृष्ण भगवंतांनी पुरत्याग केला. तसं एखाद्या परमेश्वर अवताराला एखाद्या जीवाने मारलं तर त्या जीवाला नित्य नरकाला जावं लागते. नित्य नरक म्हणजे एकदम भयंकर नरक असतात. ते नरक कसे असतात ते देवानं कधीच सांगितलं नाही. जे काल परवा तुम्ही नरक ऐकलेत, महादाईसांना स्वामींनी सांगितलेत, ते नरक तर छाटछूट आहेत त्या नित्य नरकापुढं. एवढे भयंकर नरक आहेत. तर परमेश्वराच्या ठिकाणी ज्याच्याकडून ही क्रिया घडली हननाची, त्या व्यक्तीला नित्य नरकात जावं लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की इथे परमेश्वर अवताराचं हनन केलं म्हणून परमेश्वर त्यांना नित्य नरकात टाकतात असं नाही बरं का. एवढं मोठं माऊलीपण आहे देवाचं, एवढं मोठं मायपोट आहे देवाचं. परमेश्वर नाही टाकत जीवाला नरकामध्ये. तर ते जे मायापूर आहे त्याचा अभिमान मायेला असतो. आणि माया म्हणते, अरे मी तयार केलेल्या शरीराला तू मारलं, मी तयार केलेल्या शरीराचा तू छेद केला, मी तुला नित्य नरकात टाकणार. ती माया नित्य नरकात टाकते. परमेश्वराला मनामध्ये येत किंचितही वाईट वाटत नाही त्या जीवाविषयी, ज्या जीवाने त्या परमेश्वर अवताराला मारून टाकलेला आहे. त्या ईश्वराला, त्या ईश्वर स्वरूपाला, त्या परमेश्वराला कधीही वाईट वाटत नाही त्या जीवाविषयी की त्याने मला मारलं म्हणून. आणि ईश्वर कधीही त्याला नरकात पाठवत नाहीत. तर ती जी माया आहे त्या मायेनं त्या पुराचा अभिमान घेतलेला आहे आणि म्हणून ती माया त्याला नित्य नरकात टाकते. आता तुम्हाला असं वाटेल की मग परमेश्वरांनी टाकू द्यायचं नाही, तसं कसं चालेल? परमेश्वर पण नीतिमंत आहेत. अहो, ज्या व्यक्तीची जी प्रॉपर्टी आहे तिच्यावर तुम्ही बळजबरी जाऊन कब्जा करणार किंवा ती हडपणार, तिला नष्ट करणार, तर ती व्यक्ती तुमच्यावर एखादा खटला नाही ठोकणार का? मग एवढा अधिकार तर मायेलाही आहे ना. एवढं मायेनं सुंदर असं मायापूर तयार केलं होतं आणि त्याला एखाद्या व्यक्तीने नष्ट केलं, तर मायेला एवढा अधिकार नाही का की त्याची शिक्षा त्या जीवाला द्यावी म्हणून? आहे तेवढा अधिकार मायेला पण. तर एवढं मोठं मायपोट असते परमेश्वराचं. परमेश्वर त्या जीवाला नरकात टाकत नाहीत. किंबहुना ज्यावेळेस परमेश्वर अवतार सकाळी पश्चातप्रहरी उठतात आणि ध्यान लावतात, त्यावेळेस त्या नित्य नरकातल्या जीवाचं पण चिंतन करतात आणि एक घडीभर विसावा देतात त्याला. एक घडीभर तो शांत होतो. नित्य नरकातलं जे काही दुःख असते ते थांबवतात देव. एवढं मायपोट आहे हो देवाचं. आणि तरी पण हे जीव त्या देवतेकडेच पळतात, कारण देवता ह्या सांसारिक गोष्टी पुरवतात. आणि परमेश्वर म्हणतात, मी सांसारिक गोष्टी नाही पुरवणार, तर मी माझ्या जीवाला ईश्वराचा आनंद देणार आहे, माझ्या स्वरूपीचा आनंद देणार आहे. परंतु जीवाला ते गोड वाटत नाही, ईश्वराचा आनंद गोड वाटत नाही. आणि मग हे जे विषय वासना आहेत, हे जे इंद्रियार्थ आहेत, हे गोड वाटतात. विषयामध्ये रत होतो हा जीव. अशी परिस्थिती आहे या जीवाची. तर असो, तुम्हाला समजलं असेल नेमकं काय प्रकार आहे तो. योगेशजी गोळे यांनाही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हा सर्वांनाच काहीतरी एक नवीन माहिती नक्कीच मिळाली असेल. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर किमान या माहितीवर तर व्हिडिओ लाईक करा की एक नवीन माहिती तुम्हाला मिळाली म्हणून. तर आता आपण मूळ विषयाकडे येऊया, स्वामींचं चरित्र सुरू करूया. एकोदी गोसाव्यासी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतरे एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजासर झाला होता. आता तुम्हाला सांगू इच्छितो मी, व्हिडिओ मोठा होणार आहे कारण मी एक दुसराच विषय व्यवस्थित समजावून सांगितला तुम्हाला आणि त्यामुळे हे चरित्र थोडं मोठं आहे आणि विषय लांबल्यामुळे व्हिडिओही थोडा लांबणार आहे. तर कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चरित्र समजेल.
स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता. गोसावियासी भीतरिल्या ओट्यावरी आसनासे भटोबासानी नाथोबा माती काम करीत असती. स्वामी आतमधल्या ओट्यावर बसले होते. आतमधल्या म्हणजे कोण्या? डोमेग्रामचा जो राजमड आहे, राजमडाच्या आतमध्ये जो ओटा आहे त्या ओट्यावर देव बसलेले होते आणि भट्टोबास नाथोबा मातीकाम करत होते. रेणायकाचा घरी श्राद्ध ते आले. रेणायकाच्या घरी श्राद्ध होतं आणि ते रेणाईक स्वामींकडे आलेले आहेत. नागदेव भटो नाथ भटो आजी आमचा घरी श्राद्ध तुमते आवांतिले असते. रस्त्यामध्येच नागदेवाचार्य आणि नाथोबा भेटले स्वामींकडे जाण्याच्या अगोदरच. तर रेणाईक नागदेवाचार्यांना आणि नाथोबांना म्हणतात की आज आमच्या घरी श्राद्ध आहे आणि तुम्हाला त्या श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आहे. भटोबासी म्हणितले. भटोबास म्हणतात आम ते काही म्हणत असा ते गोसाविया तेची म्हणा. भटोबास म्हणतात ते आम्हाला कशाला सांगताय तुम्ही आमंत्रण? जे सांगायचं ते गोसावी यांना सांगा, म्हणजे स्वामींना सांगा. गोसावी पाठविती तरी आम्ही येऊनी. स्वामी जर पाठवतील तर आम्ही नक्कीच येणार. ना हो का? रेणाईक म्हणतात ठीक आहे. रेणायक आले. रेणायक आले स्वामींपाशी. गोसाव्यासी दंडवत केले श्रीचरणा लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले आणि मग गोसाव्या ते विनविले. स्वामींना ते विनंती करायला लागलेले आहेत. जी जी आजी माते श्राद्ध तरी नागदेव भटाते आणि नाथ भटाते तेथ जेऊ पाठवावे. रेणायक म्हणतात जी जी आमच्या घरी आज श्राद्ध आहे, तर या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी आमंत्रण दिलेलं आहे नागदेवाचार्यांना नाथोंना. तर दोघांनाही म्हणजेच नाथोभटांना आणि नागदेवांना दोघांनाही जेवायला पाठवा आमच्या इकडे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ते महात्मे किंगा ते श्राद्धा का जेऊ येती. स्वामी म्हणतात अहो ते महात्मे आहेत आणि श्राद्धाचं जेवण करण्यासाठी तुमच्या घरी कशाला येतील. यावर रेणाईक काय म्हणतात? नाजी गोसावी पाठविती तरी येती. स्वामींनी जर पाठवलं तर नक्कीच येतील, का नाही येणार, असं रेणाईक म्हणतात. हे तेच रेणाईक ज्यांच्या ज्वराची निवृत्ती स्वामींनी केलेली आहे. सर्वज्ञ म्हणते येती तरी का न पाठवी जे. स्वामी म्हणतात जर ते आले तर न पाठवायला काय हरकत आहे आमची, काही हरकत नाही. तेसीची ते आले. तसेच रेणाईक वापस निघाले घरी जाण्यासाठी. नागदेव भटो नाथ भटो मिया गोसाविया ते विनविले हो. आणि येऊन रेणाईक काय म्हणतात दोघांना पण, नागदेवांना आणि नाथोंना, की मी स्वामींना विनंती केलेली आहे बरं का. हो का? भटोबास आणि नाथोबा म्हणतात ठीक आहे. यांना असं वाटलं स्वामींनी परमिशन दिली. रेणायक गेले. रेणायक गेले. ती माती काम केले. मध्ये चालूपणा कोणी केला? रेणायकाने चालूपणा केला बरं का. रेणायकाने सांगितलं का की स्वामी असे म्हटले, ते जर आले तर आम्ही पाठवू म्हणून नाही सांगितलं. फक्त मोघम बोलले, आम्ही विनंती केली. म्हणजे या दोघांना वाटलं की स्वामींनीच आम्हाला पाठवलं, आता स्वामींकडून आपल्याला परमिशन मिळालेली आहे असं त्यांना वाटलं. कोणाला? नागदेवाचार्यांना आणि नाथोबांना असं वाटलं. ती माती काम केले. मग भटोबास नाथोबा अंगे धुवाव्या गंगे गेले. माती काम संपलं भटोबासांचं आणि नाथोबांचं आणि ते दोघे गंगेकडे गेले आंघोळ करण्यासाठी. आंघोळ करून आले गोदावरीवरून. तर दारवठिया परते रेणायक भेटले. दरवाजापाशीच रेणायक भेटले. दरवाजाच्या थोडंसं अलीकडच रेणायक भेटले. चाला चाला नागदेव भटो नाथ भटो अवघी आयती झाली. रेणायकाने पुन्हा चालूपणा केलेला आहे. इथे अगोदरच तिथे येऊन थांबले. भटोबास नाथोबा येणार होते तर त्याच्या अगोदर ते येऊन थांबले आणि दरवाजापाशी नाही थांबले बरं का. दरवाजापाशी थांबले तर कदाचित स्वामींना दिसेल, परंतु ते दरवाजापासून थोडंसं अलीकडेच थांबले. भटोबास नाथोबा आले की त्यांना रस्त्यातच धरलं आणि काय म्हणतात, चला चला लवकर घरी चला जेवण्यासाठी. सर्व आयती झालेली आहे. ब्राह्मण आले असती. सर्व ब्राह्मण पण आलेले आहेत, पंगत बसलेली आहे. चला लवकर तुमच्यासाठी आम्ही थांबलोत. कारण रेणायकाला माहित होतं की स्वामींकडे जर हे गेले तर स्वामी यांना येऊ देणार नाहीत. यावर नाथोबा आणि नागदेवाचार्य काय म्हणतात, ना आम्ही गोसावियासी दंडवत करुणी येऊनी. भटोबास नाथोबा म्हणतात अहो आम्ही आताच आंघोळ करून आलो आणि प्रत्येक माणूस हा आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतो, नंतर काय काम करायचं ते करतो. तर आम्हाला आता स्वामींचं दर्शन घेऊ द्या. आताच आम्ही आंघोळ करून आलो तर आम्हाला स्वामींचं दर्शन घेऊ द्या, पाया पडू द्या आणि नंतर येतो मग आम्ही.
रेनायक काय म्हणतात, नाच आला उशिरू होईल मग येऊनी करा. रेनायक म्हणतात, नाच आला, नका तिकडे नका जाऊ तुम्ही स्वामींकडे, पहिलं आमच्या घरी चला, आम्हाला उशीर होत आहे, मग येऊन करा ना तुम्ही स्वामींना दंडवत. ओढ ओढुनी आणिले, हाताला धरून ओढून नेलं त्यांनी रेनायकांनी घरी दोघांना जेवण्यासाठी. जेविले विडे तांबोळे ऐसे गोसाव्यापासी येत असती. जेवण झालं, दोघांचं पोटभर, मस्तपैकी विडा घेतला, तोंडामध्ये पान होतं छानपैकी, आणि असे ते स्वामींकडे येत होते. गोसाव्यासी पहुड झाला उपहुडू झाला मग तयाचे येते मान झाले. स्वामी इकडे आरोगणा करतात, झोपी जातात, झोपही होते, वामकुक्षी होते स्वामींची. स्वामी उठून बसतात आणि मग त्या दोघांचं, कोण भटोबास नाथोबांचं येते मान झाले म्हणजे येण्याची वेळ झाली. आणि मग गोसावी उंच मढा पूर्वे आसन घालविले. उंच मढाच्या पूर्व दिशेला स्वामींनी आसन टाकायला लावलं बसण्यासाठी. पूर्वाभिमुख होऊन देव बसलेले आहेत. डोमेग्रामच्या आरतीमध्ये आलेला आहे, उडियाचे स्थान परी वामढाचा. कवींनी या काव्यामध्ये सांगितलेलं आहे की तिथे उडियाचं स्थान आहे उंच मढाच्या पुढील बाजूला. तर देव उंच मढाच्या पूर्व दिशेला बसलेले आहेत, पूर्वामुख आसन आहे. गोसाव्यासी आसन झाले, स्वामी बसले. तया ते येता देखिले, त्यांना येताना पाहिलं. आणि सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, नायका कवाडे घाला या भीतरी येवोनेदा. स्वामी म्हणतात नायकाला, नायक म्हणजे कोण, औसाबाई. औसाबाईंना स्वामी म्हणतात की बाई जाऊन आता दरवाजे बंद करा, भटोबासांना आणि नाथोबासांना आतमध्ये येऊ देऊ नका, अशी आज्ञा करतात स्वामी. आणि औसे हरी खैली, औसांना खूप हर्ष झाला. तिये वेळ वेळा बाहेरी घाली जती आणि तया ते बाहेरी कही नाही. कशामुळे यांना आनंद झाला, कारण तिये म्हणजेच औसा वेळ वेळा बाहेरी घाली जती म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच प्रसंगावर स्वामींनी औसांना बाहेर घालवलेलं आहे भटोबासांच्या हातून. आज औसांना संधी मिळालेली आहे भटोबासांना आणि नाथोबांना स्वामींच्या सन्निधानामधून बाहेर घालण्याची, आणि म्हणून औसाबाई आनंदित झालेल्या आहेत. आणि तया ते बाहेरी कही नाही, कारण भटोबासांना बाहेर घाला अशी आज्ञा कधीही देवाने दिली नव्हती, कधी भटोबासांना बाहेर घातलं नव्हतं. औसाबाई पोहोचल्या महाद्वारापाशी. नको रे भीतरी रिगो तुम्हा चक्रस्वामी दारवठे वारिले. औसाबाई जातात आणि तिथे म्हणतात, अरे बिलकुल आतमध्ये यायचं नाही, तुम्हाला चक्रधर स्वामींनी दारवठे वारिले म्हणजे या दरवाजावर न यायला सांगितलेलं आहे, बिलकुल या दरवाजाकडे फिरकायचं नाही, आता देवाकडे कधीही यायचं नाही, असं औसा सांगतात दोघांना पण. म्हणून कवाडे घातली, कवाड बंद केले. महाद्वार ते दक्षिणे मुख ज्याचे. कवी म्हणतात हे जे महाद्वार आहे, औसांनी जे महाद्वार बंद केलेलं आहे ते कसं आहे, महाद्वार ते दक्षिणे मुख ज्याचे, म्हणजेच महाद्वार हे दक्षिणाभिमुख होतं, दक्षिणीकडे उघडत होतं. तर तो दरवाजा महाद्वार जो होता तो बंद केलेला आहे औसांनी. तीही म्हणितले आऊ आम्हासी भीतरी येऊ दे, काही अपराध होतो पुसो दे. भटोबासानी नाथोबा म्हणतात, आऊ आम्हाला आतमध्ये येऊ दे, काय अपराध घडला आमच्याकडून हे तर विचारू दे. ना रे नको रिगो. औसा म्हणतात बिलकुल यायचं नाही आतमध्ये, दरवाजा लावून संभाषण चालू आहे बरं का, दरवाजा उघडा ठेवून नाही, दरवाजा लावलेला आहे आणि मग संभाषण चालू आहे. चक्रस्वामी दारवठे घालविले. औसाबाई म्हणतात आम्हाला स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे दरवाजे बंद करण्यासाठी. ते वाडवेळू दारवठा उभे होते, बराच वेळ भटोबास नाथोबा दरवाजासमोर उभे होते. मग बाईसी गोसाविया ते विनविले. मग बाईसांनी स्वामींना विनंती केली, बाबा भीतरी येऊ दिजो, बाबा बिचाऱ्या भटोबासांना नाथोबांना येऊ द्या ना आतमध्ये. मग काही अपराध तो पुसिजो, मग दंड कीजो. काय अपराध झाला तो विचारू द्या त्यांना आणि मग त्यांना दंड करा, किंवा तुम्हाला काही चौकशी करायची असेल तुम्ही चौकशी करा त्यांची, आणि मग तुम्हाला जो दंड द्यायचा आहे तो द्या, बिचाऱ्यांना आतमध्ये तर येऊ द्या. मग गोसावी कवाडे उघडविली. मग स्वामींनी दरवाजे उघडायला लावले. दंडवते केली श्रीचरणा लागले. साष्टांग दंडवत घातले दोघांनी, पाया पडले. मग गोसावी आजवळी बैसले, स्वामींजवळ बसले.
मग सर्वज्ञ म्हणते हांगा तुम्ही गुरवना ब्राह्मण लोकाची अश्रद्धा काही म्हणून जेऊ जा. स्वामी म्हणतात दोघांना पण, नाथोबांना आणि भटोबासांना, तुम्ही दोघं पण ना गुरव, ना तुम्ही कोण्या मंदिराचे पुजारी आहात, ना ब्राह्मण, ना तुम्ही ब्राह्मण आहात. मग तुम्ही कसं काय जेवायला गेलात श्राद्धाचं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो, नाथोबा पण ब्राह्मण होते, भटोबास पण ब्राह्मण होते, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि तरी पण स्वामी असे का म्हटले, तुम्ही गुरव नाही आणि ब्राह्मणही नाही? असं का म्हटले? ते तर ब्राह्मण होते, मग असं का म्हटले देव? ह्या मागचं कारण असं आहे, ते एक सूत्र. कोणतं सूत्र आहे ते? स्वामी स्वतः म्हणतात, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. स्वामी काय म्हणतात या वचनामध्ये? स्वामींनी इथे नाही सांगितलं ते वचन, ते वचन सांगितलेलं आहे उत्तरार्ध भागातील 527वी जी लीळा आहे त्या लीळेमध्ये स्वामींनी हे सूत्र सांगितलेलं आहे. स्वामी काय म्हणतात की आम्ही मनुष्य नाही, ना आम्ही देव आहोत, ना यक्ष आहोत, ना आम्ही ब्राह्मण आहोत, ना क्षत्रिय आहोत, ना वैश्य आहोत, ना शूद्र आहोत. आम्ही या चारी वर्णाच्या पलीकडचे आम्ही आहोत असं स्वामी सांगतात. आणि भटोबास नाथोबा हे स्वामींपाशी अनुसरलेले आहेत. आणि परमेश्वराचा जो भक्त आहे तो परमेश्वरासारखाच नाही होणार का? स्वामी स्वतः नाथोबांना आणि भटोबासांना स्वतःसारखं समजत आहेत. कारण कसं असते, आपण सर्वजणच म्हणतो दीक्षा घेतल्यानंतर पुनर्जन्म होतो, बरोबर की नाही? नवा जन्म होतो आपण म्हणतो. तर इथे भटोबासांनी दीक्षा घेतली, नाथोबांनी दीक्षा घेतली, नवा जन्म झालेला आहे. आता ते परमेश्वराचे पुत्र झालेले आहेत. आणि मग जे परमेश्वराचे गुण आहेत तेच गुण भक्ताच्या ठिकाणी येणार. आणि त्या दृष्टिकोनातून देव म्हणतात, जसे आम्ही ना ब्राह्मण आहोत, क्षत्रिय आहोत, शूद्र आहोत, ना वैश्य आहोत, त्याप्रमाणे माझा भक्त पण ना ब्राह्मण राहतो, ना क्षत्रिय राहतो, ना वैश्य राहतो, ना शूद्र राहतो. हा सर्वांच्या पलीकडचा होतो, तो फक्त परमेश्वराचा असतो, त्याला दुसरं काही जातीपाती नसतात. या जातीपातीच्या पलीकडे झालेला असतो माझा भक्त, असं देवांना इथे सांगायचं आहे. आणि म्हणून भटोबासांना म्हणतात, तू ब्राह्मण नाहीस, तू पुजारी नाहीस, तर मग तू गेला कसं काय श्राद्ध खाण्यासाठी? हा प्रश्न नाथोबांना आणि स्वामींना, हा प्रश्न नाथोबांना आणि भटोबासांना स्वामींनी केलेला आहे. एवढा गुह्य अर्थ एका वाक्यामध्ये आहे. हा अर्थ आपल्याला लक्षातही येत नाही, सरळ सरळ आपण वाचून जातो निघून. परंतु प्रत्येक वाक्य परमेश्वराचं हे विचार करण्यासारखं असते. उगच धावतं वाचलं आणि निघून गेलं असं कधी करायचं नाही. चिंतन करा, मंथन करा. प्रत्येक वाक्यामधून नवीन नवीन अर्थ तुम्हाला मिळत राहतील. ह्यावेळेस हा अर्थ सांगितला, जर तुम्ही पुढच्या वेळेस पुन्हा काही जर वाचन करत बसले तर तुम्हाला काही नवीन अर्थ उमगणार त्यामध्ये. हे परमेश्वराचं शास्त्र आहे, ब्रह्मविद्याशास्त्र. सोपं नाही. लोकाची अश्रद्धा काही म्हणून जेऊ जा. कशाला तुम्ही जेवायला गेलात? नाजी आमते गोसावी पाठविले. भटोबास नाथोबा म्हणतात, तुम्हीच आम्हाला पाठवलं. सर्वज्ञ म्हणतील, येथून तुमते पाठविले. स्वामी म्हणतात, आम्ही तुम्हाला पाठवलं नाही. कधी पाठवलं आम्ही तुम्हाला? नाजी आम्ही रेणायका करवी पुसविले. भटोबास म्हणतात, आम्ही तर रेणायकाला विचारायला लावलं होतं. सर्वज्ञ म्हणतील, तेही परी की परीचे दुष्ट घालणे की. स्वामी म्हणतात, ते पण एका प्रकारचं दुष्ट घालणे आहे ना. भटोबास नाथोबांना देव म्हणतात, तुम्ही ते सर्व खरं खोटं करायचं होतं की खरंच स्वामींनी आज्ञा दिली का? आमच्या समोर तुम्ही त्यांना आज्ञा मागायला लावायची होती. आमच्या समोर त्यांनी खरंच आज्ञा घेतली का हे तुम्हाला समजलं असतं खरं खोटं काय झालं नेमकं. असं न करता तुम्ही परस्पर त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मान्य केलं, असं कसं चालेल? स्वामी पुढे म्हणतात, होता नव्हता अर्थ तो आपला आपण जाणीजे की. होता नव्हता अर्थ जो आहे तो आपला आपण जाणून घेतला पाहिजे. हो काजी काही दंड तो की जो. स्वामी म्हणतात, जो काही अर्थ होता नव्हता म्हणजे काय? आम्ही जरी स्वतः म्हटलो असतो की जा, तरी तुम्हाला समजायला पाहिजे होतं तुम्ही ईश्वर धर्माचे माणसं आणि असे विकल्पजनित जेवायला गेलात. होता नव्हता अर्थ आपला आपण समजायला पाहिजे. आम्ही जरी सांगितलं तुम्हाला जा म्हणून, तरी तुमच्या लक्षात असायला पाहिजे की ते विकल्पजनित क्रिया आहे, आपण गेलं नाही पाहिजे. कारण एखाद्या वेळेस त्या रेणेकाच्या समोर आम्ही म्हणू पण की जा म्हणून, परंतु तुम्ही काहीतरी कारण दाखवायला पाहिजे की आम्ही येणार नाही म्हणून. परंतु तुम्ही सरळ निघून गेलात आणि पुन्हा म्हणत आहात की स्वामींनीच आम्हाला पाठवलं. हो काजी काही दंड तो की जो. भक्त म्हणतात, तुम्हाला आता काय दंड द्यायचा आहे आम्हाला तो द्या, कारण अपराध तर आमच्याकडून झालेला आहे. मग गोसावी राजमडावरून उड्या घालविलिया. गोसावी बहुता म्हणती ते थोडिया म्हणती, ऐसा 25 उडिया ठी झाली. भक्तजन म्हणाले, तुम्हाला काय दंड द्यायचा तो द्या. मग स्वामींनी राजमडावरून उड्या घालायला लावल्या. स्वामी जास्त म्हणायचे, भट्टोबास नाथोबा कमी म्हणायचे. आता तुम्हाला असं वाटलं असेल, मी सुरुवातीला तर म्हटलं उंच मडावरून उड्या मारायला लावल्या आणि इथे तर राजमडावरून मारायला लावत आहेत स्वामी. मी जे सांगितलं तोही एक पाठभेद आहे
काही पाठभेदामध्ये असं आलेलं आहे की देवांनी भट्टोबासांना आणि नाथोबांना उंच मढावरून उड्या मारायला लावलेल्या आहेत, असं काही पाठांमध्ये आलेलं आहे. आणि काही पाठांमध्ये राजमढावरून उड्या मारायला लावल्या असं आलेलं आहे. तर हा पाठभेद आहे, चुकीचं आहे असं म्हणू नका बरं का. कारण पाठभेद जे असतात ते जुन्या काळातील हस्तलिखित पोथ्यामध्ये आलेले असतात. 2-4 पोथ्यामध्ये कदाचित असं येते, 2-4 पोथ्यामध्ये तसं येते. तर असे पाठभेद असतात. आपण याच्यामध्ये हे चुकीचं आहे हे बरोबर आहे असं म्हणू शकत नाही बरं का. आयसी 25 उड्या ठी झाली, 25 उड्या मारायचं ठरलं. ठी झाली म्हणजे काय, निश्चिती झाली 25 उड्या मारण्याची. मग सर्वज्ञ म्हणितले मागा पाय लागोने दावे आणि भुई हात न ठेवावे, आणि भुई हात ने ठेवावे. स्वामी म्हणतात मागे पाय लागू द्यायचे नाही, नाही तर उडी मारल्यानंतर आपण खाली बसतो आणि पृष्ठभागाला पाय लागतात. तर पृष्ठभागाला पाय लागू द्यायचे नाही आणि जमिनीवर हात नाही टेकवायचे, अशी उडी मारायची. हो काजी. भक्तजन म्हणतात ठीक आहे. दोघे उड्या घालती हात टेकीती तो मागा पाय लागती. आणि गोसावी म्हणती हे उडी लेखी न लगेची. नेमकं काय व्हायचं, भट्टोबास आणि नाथोबांनी उडी मारली की एकतर हात तरी खाली टेकायचा, नाहीतर जे पाय असतात, पायाचे जे मागचे टाचा असतात ते टाचा नेमक्या पृष्ठभागाला लागायच्या. आणि मग देव म्हणायचे की ही उडी आम्ही गणतीत धरणार नाही, इथे नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. हात टेकवायचे नाही आणि पाय म्हणजेच पायाच्या टाचा पृष्ठभागाला लागू द्यायचे नाही. दोन्ही नियम तुटले, उडी लेखी लागली नाही. ज्या उड्या नियमात बसतील त्याच उड्या आम्ही गणतीमध्ये धरणार असं देव म्हणतात. आणि उडी घालती पुन्हा उड्या घालायचे. आणि गोसावी म्हणती हे उडी लेखी न लगे. पुन्हा देव म्हणायचे हेही उडी लेखी लागली नाही. आयसी अधुना उड्या घातल्या, अशा दुप्पट उड्या मारल्या, 25च्या 50 उड्या मारल्या. परी गोसाव्याचा लेखी एकही उडी न लगेची, परंतु स्वामींच्या लेखी एकही उडी लागली नाही. मग बाईसी म्हणितले बाबाचा लेखी एकही उडी न लगे. बाईसा म्हणतात बाबा तुमच्या गणती अनुसार, तुमच्या नियमानुसार एकही तुमची. पुन्हा बाईसा म्हणतात बाबा तुमच्या नियमानुसार एकही उडी गणतीत धरल्या गेलेली नाही, सर्व उड्या विफल गेल्या. एकतर हात टेकला नाही तर पाय टेकला. आणि हेही अपारा उड्या घातल्या, यांनी तर भरपूर उड्या घातल्या दोघांनी पण. आणि बाबाचा लेखी एकही न लगे. आणि बाबाचा लेखी एकही उडी न लगेची. आणि बाबांच्या लेखी एकही उडी लागली नाही. तरी आता आणि कुदंड की जो. बाईसा म्हणतात बाबा आता दुसरा दंड द्या ना, एकही उडी गणतीत धरली नाही तुम्ही, 50 उड्या मारल्या तरी पण अजून. त्यापेक्षा यांचा दंड जो आहे तो बदला. मग गोसावी 500 दंडवते विहिली. मग स्वामींनी 500 दंडवत घालायला लावलेले आहेत भट्टोबासांना. मग दंडवते घालू लागले. मग बाईसी विनविले बाबा मी दंडवते घालू लागो. सर्वज्ञ म्हणितले लागा. 500 दंडवत घालायचं ठरलं. भट्टोबास आणि नाथोबा आता हे दोघे मिळून 500 दंडवत घालणार होते. यांना सराव नव्हता दंडवत घालण्याचा. आणि मग पुन्हा बाईसा काय म्हणतात बाबा बिचाऱ्यांना होणार नाहीत 500 दंडवत, तर मग असं केलं तर चालेल का, मी त्यांना दंडवत घालू लागू का, मी मदत करू का. यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले लागा. स्वामी म्हणतात ठीक आहे यांना दंडवत घालू लागा. 22 दंडवताचा स्रावा हो. 22 250 दंडवत घातले. 22 दररोज दंडवत घालण्याचा सराव होता आणि म्हणून 22 पटापट 250 दंडवत घातले. 22 250 दंडवत घातले. 500 पैकी 250 घातले. आणि तीही दोघी मिळून 250 घातली. भट्टोबासांनी आणि नाथोबांनी दोघांनी मिळून 250 दंडवत घातले. मग गोसावी उगेची राहिले. मग स्वामी काही बोलत नाहीत. कारण काय, जे अन्न त्यांनी खाल्लं होतं त्या अन्नाचं पूर्ण पाणी होऊन शरीरातून निघून गेलं होतं. सर्व अन्न जिरून टाकलं देवाने. जे काही विकल्पजनित अन्न पोटात होतं ते आता काहीही पोटात राहिलं नव्हतं. एवढं परेशान करून टाकलं देवाने. ते अन्न जिरिले, ते अन्न सर्व जिरून गेलं. ते अन्न जारिले, ते अन्न सर्व स्वामींनी जिरवून टाकलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हणते काय गा भुकेले ती. स्वामी लगेच म्हणतात का हो भूक लागली का तुम्हाला. मग गोसावी पाणी भातू जेवविला. मग लगेच स्वामींनी भट्टोबासांना आणि नाथोबांना जेवणासाठी पाणी भात द्यायला लावला बाईसांना. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तोरण मंडळाच्या घराण वचावे. स्वामी म्हणतात ह्यापुढे कधीही तोरण मंडळाच्या घरी जायचं नाही. म्हणजेच काय, ज्यांच्या घरी तोरण लावलेलं आहे आणि सारवण वगैरे झालेलं आहे असे जे लोक असतात यांच्या घरी जायचं नाही. कशामुळं, तर विशिष्ट काळामध्ये श्राद्ध असेल, पित्र असतील त्या टायमाला लोक जरासं व्यवस्थित
सडा समार्जन सारवण करतात, घरासमोर चांगले तोरणं लावतात. तर हे पाहिलं की लक्षात घ्यायचं की इथे काहीतरी विकल्पजनित क्रिया आहे, पित्र घालत आहेत किंवा श्राद्ध घालत आहेत, असं काहीतरी आहे असं समजून चालावं असं देव म्हणतात. आणि म्हणून यांच्या घरी कधीही जायचं नाही, कारण धर्माशी घातक आहेत ह्या गोष्टी. तर हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामी भटोबासांना आणि नाथोबांना तुम्ही ब्राह्मण नाहीत असं का म्हणतात? वास्तविक पाहता नाथोबा पण ब्राह्मण होते, भटोबास पण ब्राह्मण होते, तरी पण देव म्हणतात तुम्ही ब्राह्मण नाही, हे कशामुळं? आजचा हा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि त्यामुळे ध्यान देऊन पुन्हा एकदा वाटल्यास पोथी ऐका सुरुवातीपासून आणि मग प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दुसरा प्रश्न आहे, भटोबास आणि नाथोबांनी किती किती दंडवत घातले? गणित करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत निधिवासी आगमनी भटाजवर निवृत्ती. एवढं सुंदर चरित्र आहे, परमेश्वर किती प्रेम करतात भक्तांवर हे आपल्याला उद्याच्या चरित्रामध्ये समजणार आहे. एखादी आई तरी काय प्रेम करेल एखाद्या मुलावर, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने परमेश्वर कसे प्रेम करत असतात भक्तांवर हे आपल्याला उद्याच्या चरित्रातून लक्षात येईल. आणि ते चरित्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून उद्याचं चरित्र स्वामींचं सुटणार नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.